सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात हायवेवर रात्रीच्या वेळी जॅक टाकून प्रवाशांना लुटणाऱ्या आंतरजिल्हा टोळीला शोधून दोघांना अटक करण्यात आली आहे. नातेपुते पोलीस ठाण्याकडील 2 व मोहोळ पोलीस ठाण्याकडील 2 असे एकूण 4 गुन्हे उघडकीस आले असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी दिली आहे. 5,08,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व मोटरसायकल जप्त करण्यात आले आहे. संशयित आरोपी कृष्णा शिंदे, सुहास चौधरी यांना ताब्यात घेण्यात आले आहे. हे दोघेही आरोपी धाराशिवचे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सदरची कामगिरी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमगोंडा पाटील, पोलीस सब इन्स्पेक्टर ख्वाजा मुजावर, नीलकंठ जाधवर, प्रकाश कारटकर, पोलीस हवालदार सलीम बागवान, अजय भोसले, विजयकुमार भरले, रवी माने, दशरथ गोरे, जगदीश राठोड, प्रमोद शिंपाळे, किरण चव्हाण, सागर ढोरे पाटील, अनवर अत्तार, कपिल काटकर, मनोज राठोड, यश देवगते, समर्थ गाजरे, दिलीप थोरात, आशुतोष जाधव आदींनी बजावले आहे. दिनांक 21 जून 2026 रोजी साताराची एक फॅमिली फलटण मार्गे पंढरपूर येथे जात असताना पहाटेच्या सुमारास नातेपुते गावाजवळ बायपासला काही अज्ञात इसमांनी त्यांच्या कारसमोर एक जॅक टाकून कारचा अपघात होईल किंवा कार थांबेल अशा पद्धतीने त्यांना फोर्सफुली थांबवलं. त्या जॅकमुळे कारचा टायर फुटला आणि कार थांबली. जशी कार थांबली तशी या 4 लोकांनी त्यांच्यावर अटॅक करून संबंधित कुटुंबाच्या म्हणजे त्या कुटुंबातील महिला वगैरे सुद्धा गाडीमध्ये होत्या. त्यांचं सोनं वगैरे चाकू लावून सोनं काढायला लावलं आणि फोर्सफुली ते सोनं आणि मुद्देमाल चोरून घेऊन गेले. या अनुषंगाने नातेपुते पोलीस स्टेशन येथे जबरी चोरीचा गुन्हा या 4 लोकांच्या विरोधात दाखल करण्यात आला होता. यामध्ये प्रामुख्याने स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांनी तपास करून 2 आरोपी यामध्ये सहभागी असलेले 2 आरोपी तात्काळ पकडलेले आहेत. यांना अटक करण्यात आलेली आहे. यांच्या चौकशीमध्ये एकूण 6 आरोपी निष्पन्न करण्यात आलेले आहेत. सदरील गुन्ह्यामध्ये दरोड्याचे सेक्शन्स सुद्धा वाढवण्यात आलेले आहेत. या दोन्ही आरोपींकडून एकूण 5,08,000चा पूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आणि इतरही 4 गुन्हे यांनी केल्याची कबुली आहे, ज्यामध्ये 1 दरोडा आणि 3 जबरी चोरी आपल्या जिल्ह्यात केल्याची कबुली हे देत आहेत. पुढील तपासामध्ये अजूनही आरोपी आणि अजून काही गुन्हे निष्पन्न होण्याची शक्यता आहे. या अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी जे वाहन चालवत आहेत, जे प्रवासाला निघाले, त्यांनी काय काळजी घ्यावी? जे वाहन चालवत आहेत विशेषतः कुटुंबियांसोबत जात आहेत यांनी तात्काळ 112ला फोन करणं अपेक्षित आहे. कारण या स्पेसिफिक घटनेमध्ये असं जाणवलं की घटना होऊन 2 तासांनी मग त्यांनी 112ला फोन केला. तात्काळ 112ला फोन केला तर लगेचच नाकाबंदी लावून अशा लोकांना तात्काळ जिथल्या तिथे पकडता येईल आणि पोलीस मदत 5 ते 10 मिनिटात आपल्यापर्यंत पोहोचेल. त्यामुळे नागरिकांनी अशी कुठली अचानक घटना झाली तर 112ला तात्काळ फोन लावावा पोलिसांना. आपल्याला जिथे कुठे भीती वाटत असेल, कुठे संशयित लोक थांबलेले दिसत असतील तर तिथून पोलिसांना संपर्क करावा, जेणेकरून तात्काळ पोलीस मदत आपल्याला घटना होण्या अगोदरच मिळू शकेल, असे आवाहन मी सर्व जनतेला करतो. हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग. इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा. प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग. कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग. सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाणपूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग. महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग. वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे. वळसंगमध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा. प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषणमुक्त वातावरण. वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे. वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी. सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव. वळसंग.